तिथे 20 ऑगस्ट पर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम ठेवण्यात आला। यूपीएससी कडून 16 पानी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं असून पूजा खेडकर प्रकरणी अनेक जणांचा समावेश करण्यात आलाय। पूजा खेडकर यांनी एकट्यानं गुन्हा दाखल केलेला नाही। हा सगळा जो प्रकार आहे हा नेक्सस असल्यामुळे शोधण्याची गरज असल्याचं दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितलेलं आहे। आज दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणी सुनावणी झाली। प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करायला पूजा खेडकरच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितला। त्यानुसार वेळ वाढवून देण्यात आलाय। तोपर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाही। पूजा खेडकर प्रकरणी ही एक महत्त्वाची अपडेट। 29 ऑगस्ट पर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम आहे। अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, दीपक, आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी झाली। गेल्या वेळेसच्या सुनावणीत 21 ऑगस्ट पर्यंत वेळ देण्यात आला होता आणि 21 ऑगस्ट पर्यंत पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं होतं। काल यूपीएससीने याबाबत एक प्रतिज्ञापत्र दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलंय दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार, आणि त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पूजा खेडकर यांनी एकट्याने गुन्हा केलेला नसून त्यांच्या साथीदारांना देखील पकडणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांची अटक आम्हाला करायची आहे असं सांगितलंय। त्या प्रतिज्ञापत्राबाबत आज पूजा खेडकर यांच्या वकिलांनी प्रत्यक्ष आम्हाला प्रतिज्ञापत्र व्हेरीफाय करावं लागेल आणि त्याचा अभ्यास करावा लागेल यासाठी वेळ मागून घेतला आणि 29 ऑगस्ट पर्यंत आता सुनावणी पुढे ढकलली गेली आहे। 29 ऑगस्ट पर्यंत पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण मिळालं। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।